नमस्कार. झुमीज किचन मध्ये आज आपण प्रसादाचा गोडा शिरा करणार आहोत. प्रसादाच्या शिऱ्यासाठी लागणारे मध्यम रवा मी घेतलेला आहे 1/2 किलो. गाईचं तूप 1/2 किलो घेतलेलं आहे आणि साखर 1/2 किलो घेतलेली आहे. सर्व प्रमाण सम प्रमाणात आहे. प्रथम आपण पॅन मध्ये तूप टाकून घेऊया. पॅन गरम करायला ठेवला आहे. आता हे तूप चांगलं गरम होऊ दे. आता मी हा जो 1/2 किलो रवा घेतलेला आहे तो प्रथम सुका भाजून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर मी हा तुपात टाकते. तो साधारण मी 15 मिनिटं भाजून घेतलेला आहे, म्हणजे शिरा आपला लवकर तयार होतो. आता आपण ह्याच्यात पिस्ता साधारण 20-25 पिस्ते आहे ते आपण घालून घेऊ. आता हे बदामाचे काप ते सुद्धा एक 25 एक घेतलेले आहे. ते आपण ह्याच्यातच रव्यातच भाजायला घेऊया. आता मी एक केळं घेतलेलं आहे ते आपण रव्यात घालूया. त्याच्यासाठी आधी तुकडे करून घेते. आणि ते आपण बारीक करून घेऊया. मी हे एक केळं घेतलेलं आहे त्याचे तुकडे करून बारीक करून घेतलं आहे. ते आपण या रव्यामध्ये करूया, म्हणजे ते पण चांगलं मिसळलं जाईल. आणि आता हा रवा आपण 15 ते 20 मिनिटं भाजून घेऊया. हे मी अर्धा लिटर दूध घेतलं आहे, म्हणजे 1/2 किलोच्या डबल, आणि त्यात केशर घालून घेतलेलं आहे आणि गरम आहे. असं गरम दूध आपल्याला शिरायला लागतं. आता त्याच्या आधी मी ही वेलची घालून घेते. वेलची साधारण 1 चमचा घातलेली आहे आणि हे 4 टेबलस्पून बेदाणे घेतलेले आहे. ते पण जरा परतते. आणि हे माप एकदम परफेक्ट माप आहे. आता दूध घालते. आता 5 मिनिटं परतून घेऊया. आता ही 1/2 किलो साखर मी शिऱ्यात घालून घेते. आणि आपण आता हा शिरा ढवळून घ्यावा. आता आपल्या शिऱ्याला आपण झाकण ठेवून 5 मिनिटं वाफ द्यावी. आता आपण झाकण काढून बघूया. वाफ आलेली आहे. असा आपला हा शिरा छान तयार झालेला आहे. आता आपण प्लेटिंग करून घेऊया.
आता हा आपला प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर मला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन क्लिक करा, म्हणजे माझ्या पुढील रेसिपी आपल्याला बघायला मिळतील. धन्यवाद.